शिपाई आणि पोलीस यांच्यामध्ये सध्या झटापट सुरू आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या सगळ्या आंदोलकांशी समजूत घालत आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि या ठिकाणी महिला पोलीस शिपाई यांच्यामध्ये आपल्याला झटापट पाहायला मिळत आहे। प्रहार संघटनेचे हे सगळे जे आहेत दिव्यांग कार्यकर्ते सध्या पुण्यातील ज्या ठिकाणी अजित पवार यांचा कार्यक्रम सुरू आहे त्या गणेश कला क्रीडा मंच येथे त्यांचं आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि खरं तर हे आंदोलन जे आहे ते गेल्या अर्धा तासापासून जे आहे ते सुरू आहे आणि या सगळ्या आंदोलनामध्ये अनेक प्रहारचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत। कार्यकर्त्यांना या ठिकाणी गाडीमध्ये घालायचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। महिला पोलीस कर्मचारी आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी पोलीस जे आहेत कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलीस व्हॅनमध्ये या ठिकाणी घालत आहेत। यांची जी प्रमुख मागणी आहे ती प्रहारचे प्रमुख आहेत बच्चू कडू यांना जे उपोषण सुद्धा सुरू आहे या उपोषणाबाबतची मागणी आहे। महिला पोलीस आणि कार्यकर्त्यामध्ये झटापट आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर पुण्यातील स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कार्यक्रम सुरू आहे। शिक्षकांच्या संदर्भातील हे सगळं कार्यक्रम पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी सुरू आहे आणि याच ठिकाणी प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत आक्रमक झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी प्रहारचे कार्यकर्ते देत आहेत। त्यांची मागणी आहे की जोपर्यंत बच्चू कडू यांचं उपोषण सध्या ज्या अमरावतीमध्ये सुरू आहे ते उपोषण तात्काळ थांबावं। त्यांचं जे मागणी आहे त्या मागण्याचं आश्वासन किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण सगळ्या सरकारने कराव्या। सुद्धा आपण पाहतोय जी नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलेला आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येते। सध्याची काय परिस्थिती आहे अजित पवार यांच्याकडून सुद्धा आश्वासन देण्यात येते। मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना सुद्धा आश्वासन दिले आहे। बच्चू कडू सुद्धा म्हणतात की आंदोलन करण्याची गरज नाहीये, शांततेत आपण सर्व मार्ग काढूया, मात्र कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात। नीलम, आपण प्रहारचे काही कार्यकर्ते त्यांच्याशी बातचीत करूयात। मागण्या घेऊन तुम्ही अजित पवारांकडे आला होता, काय बोलणं झालं?